हाय मैत्रिणींनो, कशा आहात? अगदी मजेत ना? तर नमस्कार, माझ्या आजी चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज पुन्हा मी एकदा तुमच्यासाठी एकदम नवीन आणि एकदम भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे. नेहमीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला माहिती माझं काहीतरी वेगळंच असतं. यावेळेस पण फार वेगळं काही आणले, बघू शकतात. कलरच बघा, आता वास तर फोनमधून येणार नाही तुम्हाला, पण तुम्ही आता कलरच बघू शकता ते आणि डोळ्यांनीच आता सांगू शकता ते का हा मसाला कसा आहे म्हणून. चला तर मग आपण रेसिपीकडे जाऊया. हे हाय मैत्रिणींनो, आज मी स्पेशल तुमच्यासाठी नॉनव्हेजचा मसाला घेऊन आलेले आहे. हा फारच वेगळा आहे, बघू शकता. खूपच सुंदर. कलरवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की हा मसाला खूपच काही वेगळा आहे. नेहमीच्या मसाल्यांपेक्षा हा खूप म्हणजे खूपच वेगळा आहे आणि हा स्पेशल नॉनव्हेजचा मसाला आहे. मटण, फक्त मटण चिकन त्याच्यासाठी आहे. आणि कोणाला मालवणी फिश मसाला असा बनवायचा असेल, शिकायचा असेल, तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मालवणी मसाला पण आम्हाला दाखवा. मालवणी मसाला म्हणजे मिरची पावडरचा मालवणी वाटण स्पेशल फिशसाठी. आता पावसाळा लागणार आहे, तर ज्यांना कोणाला मालवणी मसाल्याचं वाटण हवं असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग आता झटपट वेळेनं वाया घालवत आपण रेसिपीकडे जाऊया. तवा ठेवला आहे. सर्वप्रथम आपण यात खोबरं टाकून घ्यायचं आहे भाजायला. खोबरं मस्त छान भाजून घेऊया. असे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होती. अशा पद्धतीने सर्व खोबरं काळं करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त. मस्त अशा पद्धतीने सर्व खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता त्याच तव्यावरती इथे मी कांदा टाकून घेत आहे. कांदा पण मस्त काळा करून घ्यायचा आहे. आपण हा कांदा, हे जे वाटण आहे आपण नॉनव्हेजचं हे टिकाऊ करतोय, त्याच्यामुळे गॅसवर अख्खे कांदे भाजायचे नाही आहे. आपल्याला असे बारीकच म्हणजे उभे काप करून घ्यायचे, त्यातली सर्व घाण वगैरे काढून, कारण की आपण हा टिकाऊ करतोय. आणि गॅसवर कांदे भाजले तर काही वेळात कांद्यामध्ये घाण असते, असं ते पण भाजले जाते आणि आपल्या वाटणाला लवकर बुरशी येते आणि खराब होतं आणि वास पण मारायला लागतो. जर टिकाऊ वाटण करायचं असेल तर कांदे सर्व स्वच्छ साफ करून आणि असे लांब काप करून घ्यायचे. बारीक करा पण असे साफ करून घ्यायचे आहे. आणि आता छान भाजून घेऊया. अशा पद्धतीने कांदा पूर्ण भाजायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी खोबरं पण बिगर तेलाचंच भाजलं आहे आणि कांद्यात पण तेल टाकलेलं नाही आहे. कांदा पण मी बिगर तेलाचाच भाजते. आपल्याला याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. बिना तेलाचं सर्व भाजून घ्यायचं आहे. कांदा पण छानपैकी एकदम छान काळा करून घ्यायचा आहे. अजून मस्त हा कांदा आता शिजलेला आहे पूर्ण, पण आपल्याला आता याचा अजून कलर बदलून घ्यायचा आहे. घाई करायची नाही. हा मसाला खूप छान भाजून घ्यायचा आहे. मध्ये सफेद वरतून काळा करायचं नाही आहे. खूप छान भाजून घ्यायचा आहे. आता हा पूर्णपणे शिजलेला आहे, बिना तेलाचा आणि बिना पाण्याचा. याला पाण्याचा पण एक थेंब लागू द्यायचा नाही आणि बिना पाण्याचाच हा भाजायचा. आता हा पूर्णपणे शिजलेला आहे. आता याचा हा कलर बदलत चालेल. कांदा भाजतोय तोपर्यंत मी इथे अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आता याचे मी बारीक तुकडे करून घेत आहे. अशा पद्धतीने कांदा सर्व भाजून घेतलेला आहे. बघू शकता मस्त काळा करून घेतलेला आहे. आता हा आपण काढून घेऊया. मस्त बघू शकता किती छान कलर आलेला आहे. बिना तेलाचा पूर्ण भाजलेला आहे. आता हा मी काढून घेते. सारखा तवा घासायचा नाही, त्याच तव्यावर आता मी इथे लसूण टाकून घेत आहे. लसूण पण थोडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त. लसूण मस्त छान भाजला गेला आहे. आता आपण याच्यामध्ये इथे अद्रक तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे. अद्रक व्यवस्थित सोलून आणि असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. याच्यात पण आपण तेल टाकलेलं नाही आहे.
हे जे सर्व मसाले आहे आपण बिना तेलाचेच भाजत आहोत. मस्त खूपच छान लसणाचा वास सुटलेला आहे. आता हे पण आपण 1 मिनिटासाठी अद्रक पण छान भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी बघू शकता कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. फक्त कोथिंबीरीच्या कवळ्या काड्या आहे. हे आपण लसूण अद्रकमध्ये टाकून आणि 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता फक्त मी इथे कोथिंबीरच्या काड्याच घेतलेल्या आहेत. ह्या पण आपल्याला 1 मिनिटासाठी याच्यातच भाजून घ्यायच्या आहे. जास्त भाजायच्या नाही. फक्त आपण हे टिकाऊ मसाला बनवतो त्यामुळे थोडीशी भाजून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला बुरशी वगैरे येऊ नये आणि तो खराब होऊ नये म्हणून लवकर. आणि खूप साऱ्या घेतलेल्या आहे. मी एक कोथिंबीरची मोठी जुडी आणली होती, त्यातली कोथिंबीर काढून आणि पूर्ण एक अख्ख्या कोथिंबीरच्या जुडीच्या कवळ्या काड्या काढून घेतलेल्या आहे मी. या काड्यांचा अर्क जेव्हा भाजीत उतरतो, आपण पूर्ण मसाला वाटतो त्याच्यामध्ये, त्या भाजीची चव एक वेगळ्याच म्हणजे लेवलला येते, इतकी सुंदर लागते. त्यामुळे कोथिंबीर तर टाकतोच, पण कोथिंबीरपेक्षा काड्यांमध्ये खूप छान अर्क आणि एक वेगळाच फ्लेवर असतो. कोथिंबीरच्या पानांमध्ये तुम्ही बघा, एक कवळी काडी स्वच्छ धुवून दाताखाली चावून बघा, त्याचा फ्लेवर आणि कोथिंबीरच्या पानांचा फ्लेवर खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे कोथिंबीरीच्या जेवढ्या कवळ्या काड्या असतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आहे. जास्त बी टाकल्या तरी काही फरक पडत नाही, उलटं चांगले असतात. अशा पद्धतीने सर्व भाजून घेतलं आहे. आता ह्या काढून घेते. आता सर्व काढून घेते. मस्त बघू शकता छान भाजल्या गेलेल्या आहे. आता त्याच तव्यावरती मी धणे टाकून घेत आहे. धणे पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता त्यामध्येच मी जिरे पण टाकून घेत आहे धण्यांमध्येच. मस्त हे आपण छान भाजून घ्यायचे आहे गुलाबी रंगाचे होईपर्यंत. आता इथे मी खानदेशी खडा मसाला घेतलेला आहे, बघू शकता. हा पूर्ण 50 ग्रॅम आहे. हा मिक्स घेतलेला आहे. आपण जिथं मसाले घेतो तर त्यांना सांगायचं आहे की मिक्स खडा मसाला द्या, 50 ग्रॅम 100 ग्रॅम तुमचा मसाला. तसा मी इथे फक्त 50 ग्रॅम घेतलेला आहे. नाव वाचू शकतात खानदेशी. तर चला, तर मग आता आपण फोडून आणि आपण यातच भाजून घेऊया. खूपच छान आहे. नाव एकदा लक्षात ठेवा, खानदेशी देक्का खडा मसाला. हा जो देक्का मसाला असतो हा खूपच चविष्ट असतो. खानदेशी मसालाच घ्यायचा आहे याच्यामध्ये टाकायला. नाव छान व्यवस्थित वाचून घ्या. आता आपण याच्यातच टाकून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण मिरच्यांचे तुकडे करून ठेवलेले आहे ते पण यातच भाजून घेऊया आपण. छान इथे बघू शकता मी बारीक बारीक तुकडे करून घेतले. तुकडे करायचं असं कारण आहे की मसाला छान म्हणजे व्यवस्थित मिरच्या भाजल्या पण जातील आणि आपण हे सगळं बिगर तेलाचं आणि बिगर पाण्याचं करतो आहे, त्याच्यामुळे मिक्सरला फिरवायला पण एकदम सोपं पडेल. तेजपान मोठा असेल तर असे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुकडे करून घ्या, म्हणजे ते पण छान भाजलं जाईल आणि वाटताना पण तुम्हाला काही त्रास होणार नाही. मस्त आता हे छानपैकी भाजून घ्यायचे आहे. मस्त छान आपण असे हे भाजून घ्यायचे आहे खरपूस. मस्त बघू शकता किती छान भाजलेला आहे. मिरच्या पण बघू शकता. नेहमीच्या मसाले आपण जो भाजतो धणे खडा मसाला, तर आपण जास्त चाळत नाही, एकदम नॉर्मली हलके भाजून घेतो. पण इथं थोडेसे बघू शकता मी छान काळपट रंगाचे येईपर्यंत भाजून घेतलेले आहे. हा मसाला खूप वेगळ्या टाईपचा आहे. अशाच पद्धतीने हे तुम्हाला सर्व भाजून घ्यायचे आहे. बघू शकता मिरच्या पण थोड्या काळ्या केलेल्या आहे मी. हा खडा मसाला थोडा जास्तच भाजून घ्यायचा आहे. मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहे. हलक्या गरम करायच्या आणि व्यवस्थितच भाजून घ्यायच्या आहे कलर बदलेपर्यंत. अशा पद्धतीने बघू शकता मिरच्यांचा पण मी काळा डाग येऊ दिलेला आहे.
अशा पद्धतीने हा मसाला भाजायचा. आता इथे आपण गॅस बंद करूया आणि पुढची प्रोसिजर कशी मी ते दाखवते. अगोदर हे सगळे मसाले आता मी थंड होऊन जाऊ देते. इथे मसाला थंड झाला आहे. आता आपण सर्वप्रथम पहिले हा खडा मसाला जो आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊया. आता हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घेते. मस्त बघू शकता किती छान बारीक पावडर झालेली आहे. आता ही एका भांड्यात काढून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण खोबरं दळून घ्यायचं आहे अगोदर. आता यात खोबरं दळून घेऊया. आता अगोदर खोबरं यात दळून घेते. आता सर्व मसाले आपण याच्यात अगोदर बारीक करून घेऊया. आता तुम्हाला सर्व मसाले मी बारीक वाटून करून आणि एकत्र करून दाखवते. आता हे सर्व आधी सगळं वाटून घेते. कांदा बिंदा सर्व अशा पद्धतीने हा मसाला सगळा कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या सगळ्या वाटून घेतलेल्या आहे. आता जो आपण हा खडा मसाला बारीक केला आहे तो पण यात आता कालवून घ्यायचा आहे. आता हा सर्व हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. बघू शकता असं चमच्याने वगैरे कालवायचा नाही. हा पूर्ण हाताने कालवून घ्यायचा आहे. हाताने कालवल्यावर म्हणजे एकजीव होऊन जातो. आता सर्व एकजीव मी आधी करून घेते. आता मस्त एकजीव झालेला आहे. आता मी याचे लाडू बनवून घेते. अशा पद्धतीने लाडू सर्व बांधून ठेवायचे आहे. आता या कोथिंबीरीच्या काड्या आहे आम्ही पुन्हा वरतून थोड्याशा टाकलेल्या आहे. तर हा कसा वापरायचा आहे, जेव्हा तुम्ही चिकन मटन फ्राय कराल तर हा अख्खाच टाकायचा आहे. याचा अर्धा गोळा तोडून 1 किलोला याच्यामध्ये 2 किलो चिकन किंवा 2 किलो मटन एका गोळ्यामध्ये होतं. तर हा अर्धाच काढून घ्यायचा आहे. आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या थोड्याशा बारीकच आहेत तर त्या तशाच ठेवायच्या आहे. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल पातळ भाजी तर याच्यामध्ये अर्धा मसाला काढून आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खूपच छान पातळ आपली तर्रीची भाजी होणार. आणि हे असेच गोळे मस्त डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे त्याचा वास जाणार नाही. तर तुम्ही पण एकदा नक्की असं ट्राय करायचा आहे. खूपच सुंदर हा मसाला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. आणि हे मसाल्याचे लाडू नक्की बनवून ठेवा. हे असेच खायचे नाही, हे नॉनव्हेजचे आहे स्पेशल. तर चला तर मग कशी वाटली माझी रेसिपी. असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. बाय मैत्रिणींनो.